नमस्कार मित्रांनो. सेल्फ इनोव्हेशनच्या मदतीने भारत देशातील कोणत्याही व्यक्ती आपली स्वतःची जनगणना स्वतः करून भारत देशाच्या राष्ट्रीय कार्यामध्ये वेगवेगळ्या योगदान देऊ शकतील. तर हे योगदान कसे द्यायचे म्हणजे स्वतःची जनगणना स्वतः कशी करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही सोपाचे ब्राउझर ओपन करा. त्या ॲड्रेस बारवरती SC आणि सेन्सस डॉट GOV.in असे नाव टाका आणि सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर व्हेन आय कॅन डू द सेल्फ इनोव्हेशन इन सेन्सस 2027 ही टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक करा. त्या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा सेल्फ इनोव्हेशन HLO लॉग इन अशा स्वरूपाची टॅब येईल. यामध्ये स्टेट आपलं सिलेक्ट करा. या ठिकाणी आमचं स्टेट हे महाराष्ट्र स्टेट आहे, ते या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर हा कॅप्स कोड टाकून मी व्हेरीफाय आणि प्रोसीड करत आहे. व्हेरीफाय आणि प्रोसीड केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा स्वरूपाचा वेलकम डायलॉग बॉक्स येईल. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्येच आपल्याला हे पूर्ण सेल्फ इनोव्हेशनचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागला तर आपण लॉग आउट व्हाल. ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं आहे. मी या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहित आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी माहिती इंग्रजीमध्ये लिहिली तर चालते. ईमेल ID नाही लिहिले तर चालते आणि व्हेरीफाय आणि प्रोसिडरवरती क्लिक करा. त्या 6 अंकी OTP येईल. हा OTP आपण टाकण्याच्या अगोदर या ठिकाणी प्लीज सिलेक्ट लँग्वेज या टॅबवरती क्लिक करून आपली जी बाय डिफॉल्ट लँग्वेज आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी आपला OTP टाका. व्हेरीफाय OTP करा. व्हेरीफाय OTP केल्यानंतर या ठिकाणी अशा सर्व सेल अशा इरर आले असेल तर ट्राय अगेन करा. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा जो आहे की नाही तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा. मी माझा जिल्हा या ठिकाणी हिंगोली सिलेक्ट करत आहे आणि माझं जे लोकल ज्या ठिकाणी मी राहतोय की नाही त्या ठिकाणचं पिनकोड या ठिकाणी मी टाकत आहे. पिनकोड टाकून या ठिकाणी मी ज्या ठिकाणी राहतोय की नाही त्या ठिकाणचं लँडमार्क टाकत आहे. शोधावरती जात आहे. या ठिकाणी आपण काय करू शकता, कंट्रोल आणि स्क्रोल दाबून तुम्ही झूम करू शकता. आता हे घर आहे बघा. हे मला माहिती आहे की माझं घर आता या ठिकाणी, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, हा जो आहे का नाही, हा जो पिवळ्या रंगाचा जो डबा आहे का नाही, पिवळ्या रंगाचा डबा आहे का नाही, स्क्रोल करतो मी तुमच्या घरावरती तुम्हाला घेऊन जायचं आहे. हे बघा पिवळा मार्ग आहे का नाही तो बरोबर या ठिकाणी मी माझ्या घराच्या सेंटरवरती मी नेलेला आहे. आणि नेल्याच्या नंतर बघा आपल्याला या ठिकाणी आता काय करायचं आहे, स्थानाची पुष्टी आपल्याला करायची आहे. या ठिकाणी स्थानाची पुष्टी केलेली आहे. ओके करा, जतन करा आणि पुढे जा. होय. होय केल्याच्यानंतर बघा आता माझं घर कसं आहे ते घरासाठी आपल्याला काय करायचं आहे. माझं घर हे सिमेंट काँक्रीटचं आहे का टाईल्सचं आहे का मोझाईकचं आहे म्हणजे घराची जमीन, गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य काय आहे तर बघा मोझाईक टाईल्स आहे. ते मोझाईक टाईल्स या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर घराची भिंत कशी आहे तर घराची भिंत ही कॉन्क्रीटची आहे. कॉन्क्रीटची या ठिकाणी मी सिलेक्ट केलेले आहे. तर गणना घराची छप्पर यासाठी काय तर कॉन्क्रीटचं आहे, त्याच्यामुळे मी कॉन्क्रीटच्या या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर गणना घराची स्थिती कशी चांगली आहे का राहण्यायोग्य आहे की मोडकळी झालेली आहे, चांगली आहे तर चांगली सिलेक्ट करत आहे. आणि त्यानंतर जतन करा आणि पुढे जात आहे. होय करा. होय केल्यानंतर पुन्हा आणखी या ठिकाणी आता कुटुंबात निवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या दिलेली आहे. निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या या ठिकाणी 5 आहे. या ठिकाणी 5 दिलेले आहे. आणि माझं या ठिकाणी जे नाव आहे की नाही ते नाव या ठिकाणी तेच नाव या ठिकाणी मी पुन्हा टाकतोय. हे नाव इंग्लिश मध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल. कुटुंब प्रमुखाचे लिंक आहे की नाही ते या ठिकाणी मी सही करत आहे, पुरुष करत आहे. त्यानंतर आमचा कास्ट या जर अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा इतर सूचीसाठी पाहायचे असेल तर या सूचीवरती क्लिक करून तुमच्या जातीचा जो तुमची जात नेमकी कोणत्या याच्यामध्ये येते तर अशा स्वरूपाची ही जातीची लिस्ट SC ST लिस्ट आहे. आणि याच्यामध्ये जर या SC STच्या लिस्टमध्ये जर आपलं नाव आपल्या जातीचं नाव जर याच्यामध्ये जर नसेल तर ते नाव तुमचं तुमचं या ठिकाणी इतरमध्ये सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे तर हे घर माझं स्वतःचं घर आहे का भाड्याने इथं राहता की कुणाचं आहे तर त्यासाठी भाड्याने स्वच्छ घर आहे असं मी या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि निवासयोग्य खोल्यांची संख्या, निवासयोग्य खोल्यांची संख्या समजा या ठिकाणी माझ्या याच्यामध्ये 3 निवास करण्यायोग्य खोल्या आहेत. या कुटुंबात राहत असणाऱ्या विविध जोडप्यांची संख्या 1 आहे. जतन करा आणि पुढे जात आहे. होय करा. होय केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे तर या ठिकाणी बघा या घरासाठी पाणी कशाचं जाते तर या ठिकाणी
प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे येते, तो ऑप्शन मी सिलेक्ट करत आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कशी आहे, तर परिसरात येते का परिसरात जवळ येते, तर दूर आहे. तर परिसरात जवळ मी या ठिकाणी सिलेक्ट, परिसरात म्हणजे काही माझ्या घरापासून 100 मीटर अंतरावरती आहे, तर मी परिसराजवळ करणार आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत या ठिकाणी वीज आहे. त्यानंतर पुन्हा शौचालयाची उपलब्धता काय आहे, केवळ केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आमचं शौचालय आम्ही वापरत असतो, त्यामुळे केवळ कुटुंबाच्या वापरासाठी करायचं आहे. शौचालयाचा प्रकार काय आहे, तर सेफ्टी टँक असल्यामुळे सेफ्टी टँक या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर सांडपाणी सोडण्याची जोडलेली व्यवस्था काय आहे, तर बंद उघडे गटार आहेत, म्हणजे उघडे गटार या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का, तर होय आहे. त्यानंतर घरामध्ये स्वयंपाकघराची उपलब्धता आहे का नाही, या ठिकाणी मी LPGच्या मदतीने जोडणी आहे, तर मी LPG या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे मुख्य इंधन काय आहे, तर जळाऊ लाकड असेल तर जळाऊ लाकड, पिळाऊ पिकांचा उर्वरित भाग असेल तर तर ते तो पिकाचा उर्वरित भाग सिलेक्ट करा. शेणाच्या गवऱ्या असतील तर ते सिलेक्ट करा. माझ्या इथे LPG गॅस हे मुख्य इंधन आहे, त्यामुळे ते सिलेक्ट करते. जतन करा आणि पुढे जा. होयवरती क्लिक करत आहे. होयवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी घरामध्ये रेडिओ वगैरे आहे काय, तर मी या ठिकाणी रेडिओ वगैरे नाही, तर पण मोबाईल स्मार्टफोनवरती ट्रान्झिस्टर किंवा मोबाईल आहे म्हणून तो सिलेक्ट केला आहे. घरामध्ये टीव्ही दूरचित्रवाणी आहे का, मी या ठिकाणी केबल इतर माझ्या घरामध्ये इतर कोणतेही दूरदर्शन निःशुल्क इतर DTH डिश टीव्ही आहे म्हणून मी या ठिकाणी ही सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इंटरनेटची सुविधा कुठलं आहे, तर लॅपटॉप संगणकावरती इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. लॅपटॉप आहे काय, तर होय या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. दूरध्वनी स्मार्टफोन मोबाईल आहे का, तर होय या ठिकाणी स्मार्टफोन आहे म्हणून उपलब्ध आहे म्हणून केलेले आहे. सायकल स्कूटर मोटरसायकल काय आहे का, तर फक्त माझ्या इथं मोटरसायकल आहे, त्यामुळे मोटरसायकल या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आणि मोटरसायकल सायकल आणि मोटरसायकल दोन्ही असतील तर तुम्ही या ठिकाणी दोन्ही म्हणून सिलेक्ट करा. माझ्या इथे कार जीप व्हॅन नाही आहे, त्यामुळे नाही सिलेक्ट केले. कुटुंबात सेवन केलेले मुख्य धान्य काय आहे, त्या ठिकाणी गहू माझ्या इथं जास्तीत जास्त वापरले जातात, त्यामुळे गहू या ठिकाणी मी सिलेक्ट केले. दोन ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकणार नाही. जतन करा आणि पुढे जा. होय केले. होय केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा स्वरूपाचे हे साहिल स्थानिक तपशील, गणना गरजा तपशील, सर्वसाधारण माहिती, सुविधा, मालमत्ता आणि पूर्वावलोकन पुष्टी करा. या ठिकाणी पूर्वावलोकन पुष्टी 6 नंबरची टॅब आहे. याच्यामध्ये सगळी काही माहिती तुम्ही चेक करायची, म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा बदल हवा करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी संपादित करण्यासाठी मागे जा या टॅबवरती क्लिक करा, किंवा मसुदा म्हणून जतन करून ठेवायचं असेल तर जतन करू शकता. मला काही जतन करून ठेवायचं नाही, मला पुष्टी आणि सादर करायचं आहे, तर त्यासाठी मी पुष्टी करा आणि सादर करावरती क्लिक करत आहे. होय होय केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी एक 12 अंकी ट्राय अगेन सेल्फ इन्फॉर्मेशनचा नंबर येईल, तो या ठिकाणी बघा हा आहे का नाही. हा सेल्फ इन्फॉर्मेशनचा नंबर खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, हा इन्फॉर्मेशनचा नंबर आला म्हणजे सर्व काही झालं असं नाही, तर हा नंबर आपल्याला काय करायचा, 12 अंकी नंबर आहे का नाही, तुमच्या वॉर्डसाठी, तुमच्या गावासाठी, तुमच्या प्रभागासाठी जो प्रगणक नेमलेले आहे का नाही, त्यांना हा सेल्फ इन्फॉर्मेशनचा ID द्या. त्यानंतर ते सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून फायनल करतील, तेव्हाच तुमची जनगणना झाली आहे असे गृहीत धरता येईल. याच्यानंतर आता आपली कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.